तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी या पूर्वीच्या भागापासून चालू केलेले आहे महाराष्ट्राचा भूगोल सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा असणारा खूप महत्त्वाचा विषय. आता नवीनच ज्या काही जी काही पोलीस भरती चालू आहे तिच्यामध्ये जो काही रिझल्ट लागला त्याच्यावर बरेच जणांनी आता रील बनवत आहेत की मोठमोठे गार केले गंमतमध्ये. पहिले काय व्हायचं की ज्या दिवशी ग्राउंड व्हायचं, पेपर व्हायचं, त्या दिवशी स्वतःला कळून जायचं की बाबा आज माझा मी एवढा मार्काचा पेपर सोडलेला आहे. आन्सर की आल्याच्यानंतर आपण चेक करायचो माझे ग्राउंडचे मार्क प्लस माझे पेपरचे मार्क. लिस्ट लगेच आपल्याला स्वतः समजून जायची की आता मी 100% शुअर 100% या ठिकाणी मी आता लागलेलो आहे नोकरीला. पण जर तुम्ही या वर्षीची गडचिरोली SRPFची जर मेरिट लिस्ट बघितली असेल त्यावेळेस तुमच्या सुद्धा डोळ्याला विश्वास येणार नाही की मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट आणि ह्या वर्षीची मेरिट लिस्ट याच्यामध्ये एवढा डिफरंट झालेला आहे की स्वतःच विचार करतो माणूस की म्हणजे अभ्यासाची जी स्ट्रॅटेजी आहे पोरांची, जी अभ्यास करण्याची क्षमता आहे ती कुठपर्यंत वाढली, ग्राउंड हे कोणत्या लिमिटपर्यंत पोरं करत आहेत, त्याचबरोबर ते अभ्यास किती लिमिटपर्यंत करत आहेत. त्यामुळं पहिले आणि त्यातल्या त्यात पुन्हा एक सांगायचं आहे की जे आपले प्रकल्पग्रस्त असतात, भूकंपग्रस्त असतात, होमगार्ड असतात, पोलीस पाल्ले असतात, ह्यांच्यासाठी पहिले कसं होतं की बाबा हां ठीक आहे, मी माझ्याकडे काहीतरी आहे नाही का, माझ्याकडे कुठलं तरी आरक्षण आहे, माझ्याकडे प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, मी पोलीस पाल्ले आहे, मी होमगार्ड आहे. पण आज रोजी अशी कंडिशन आहे की 180-85 मार्क घेऊन सुद्धा आज पोरं वेटिंगला पडत आहेत. 189 वाले पोरं आज वेटिंगला पडत आहेत. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्हाला अभ्यास नेमका कुठपर्यंत करायचा आहे. तर ठीक आहे, नक्कीच तुम्ही चांगला अभ्यास करणार आहेत अशी आशा आहे मला. चला वळू आपण आपल्या विषयाकडे. बाकीच्या गोष्टी होतच राहतील. सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे जे काय मी तुम्हाला आज शिकवणार आहे. त्यातला आपला महाराष्ट्राचा भूगोल बघताना मागील भागामध्ये एकंदरीत आपण सर्व माहिती बघितली. त्यामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दिशेला कोणते राज्य वगैरे आहेत, त्यानंतर आपले प्रादेशिक विभाग बघितले, त्यानंतर प्रशासकीय विभाग बघितले, त्याच्यामध्ये कोणकोणत्या विभागातले जिल्हे येतात. ठीक आहे, हे सर्व आपण एकंदरीत मागच्या लेसनमध्ये शिकलो होतो. तर आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रातला जो भूगोल आहे त्याचा पुढचा भाग या ठिकाणी आपण सुरू करतो. तर महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा सर्वांना माहीतच आहे. या ठिकाणी जो काही आपला महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या इकडचा जो भाग आहे अतिदक्षिणेकडील जिल्हा म्हणजे हा महाराष्ट्रात समजा ही समुद्र किनाऱ्याची लांबी समजा, हे समुद्र किनारा समजा आपला, आणि हा जो जिल्हा आहे तर महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा म्हणून आपण या ठिकाणी आपला सिंधुदुर्ग हा जिल्हा या ठिकाणी आपण सांगतो. आणि बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला आलेला आहे. तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिकाचं ॲनालिसिस जर केलं असेल तर आपल्याला हा प्रश्न 100% दिसतो की महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेला असलेला जिल्हा हा कोणता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारा जिल्हा हाही प्रश्न आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसायला म्हणजे आतापर्यंत बघायला मिळालेला आहे. तर महाराष्ट्राच्या अति उत्तरेला असलेला जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगा प्रामुख्याने नंदुरबार हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्राच्या अति उत्तरेला असणारा जिल्हा आहे. एसटी समाज हा जरी गडचिरोलीमध्ये असला तरी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया यासारख्या ठिकाणी असला तरी सुद्धा ह्या नंदुरबार हा जो जिल्हा आहे तर हा 100% आदिवासीचा जिल्हा म्हणून सुद्धा या जिल्ह्याला ओळखलं जातं. तर कोकण विभाग त्यानंतर पश्चिमेकडील जो आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील जो कोकण विभाग आहे आपला त्याला आपण कोकण विभाग म्हणतो. त्याचप्रमाणे पूर्वेकडील जर आपण जिल्हा बघितला या ठिकाणी पूर्वेकडील तर तो गडचिरोली येतो.
या ठिकाणी गडचिरोली हा जिल्हा आपण पूर्वेकडील जिल्हा महाराष्ट्राचा सांगतो. त्यानंतर कोकण विभाग. कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्हे येतात बघा. त्या 7 मध्ये या ठिकाणी तो पालघर, त्यानंतर ठाणे, मुंबई शहर उपनगर, मुंबई शहर, त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग. असे एकूण 7 जिल्हे जे आहेत, हे 7 जिल्हे ते या ठिकाणी या कोकण विभागामध्ये येतात, जो की महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. तुम्ही लिहिताना जरा व्यवस्थित लिहून घ्यायचंय. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग व्यवस्थित नोट डाऊन करायचंय. त्यानंतर बघा, जी कोकण विभागाची आपली महाराष्ट्राचा जो कोकण विभाग आहे, त्या कोकण विभागामध्ये प्रामुख्याने असे काही जे शहर आहेत, जे जिल्हे आहेत, त्याला वेगवेगळ्या किलोमीटर मध्ये तो जो जिल्हा आहे त्या अरबी समुद्राच्या ज्या काठावर बसलेला आहे, तिची किनारपट्टीची जी त्याला सीमा लाभलेली आहे, तर प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या किलोमीटर मध्ये या ठिकाणी सीमा लाभलेली आहे. तर या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की जो रत्नागिरी जिल्हा आहे त्याला 237 किलोमीटर 237 किलोमीटर एवढी या ठिकाणी समुद्र किनाऱ्याची लांबी लाभलेली आहे. त्यानंतर रायगड जो हा जिल्हा आहे याला 122 किलोमीटर, किती 122 किलोमीटर एवढी या ठिकाणी समुद्र किनाऱ्याची लांबी लाभलेली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जो आहे त्याला 120 किलोमीटर, किती 120 किलोमीटर एवढी लांबीची एवढा लांबीचा समुद्र किनारा या सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेला आहे. त्यानंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ह्या दोन्ही जिल्हे मिळून या ठिकाणी 114 किलोमीटर, किती 114 किलोमीटर या ठिकाणी समुद्र किनाऱ्याची लांबी जी आहे ती लागलेली आहे. त्यानंतर पालघर जो जिल्हा आहे, जो की ठाणे या जिल्ह्यामधून वेगळा झालेला होता, त्या पालघर जिल्ह्याला ही या ठिकाणी 102 किलोमीटर 102 किलोमीटर एवढी ही समुद्र किनाऱ्याची या ठिकाणी लांबी लाभलेली आहे. त्यानंतर ठाणे जो जिल्हा आहे आपला, ठाणे जिल्ह्याला फक्त आणि फक्त 25 किलोमीटर, किती फक्त 25 किलोमीटर एवढी या ठिकाणी समुद्र किनाऱ्याची लांबी या ठिकाणी याला लाभलेली आहे. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, जे काही आपल्या कोकण विभागामध्ये जे काही प्रामुख्याने जिल्हे आहेत त्यापैकी जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत या ठिकाणी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि ठाणे ह्या 7ही जिल्ह्यांना 1 2 3 4 5 6 आणि 1+2 आलेले या ठिकाणी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ह्या दोन्हीच्या जिल्ह्या मिळून 114 लागलेली आहे. तर रत्नागिरीला 237 किलोमीटरची, रायगडला 122 किलोमीटरची, सिंधुदुर्गला 120 किलोमीटर, मुंबई शहर व मुंबई उपनगर ह्या दोन्ही जिल्हे मिळून 114 किलोमीटर आणि पालघर हा जो काही जिल्हा आहे याला 102 आणि सर्वात कमी जर कोण लांबी लाभलेली असेल तर ती 25 किलोमीटर एवढी फक्त ठाणे या जिल्ह्याला लाभलेली आहे. तर सर्वात जास्त जर विचारलं आपल्याला तर या ठिकाणी रत्नागिरी हे आन्सर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही जिल्हे आहेत त्याच्या प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी जी भौगोलिक सीमा आहे ही कमी जास्त प्रमाणात, त्याचं क्षेत्रफळ हे कमी जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर त्याचप्रमाणे जो काही या जिल्ह्याचा आपण उतरता क्रम आहे तर सर्वात जास्त आणि सर्वात कमी, तर याप्रमाणे या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी जर बघायचं झालं तर आज जिल्ह्याचा जो काही उतरता क्रम आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल की या ठिकाणी अहमदनगर आहे सर्वात जास्त. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर भौगोलिक क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचा असेल
तर तो जिल्हा आहे अहमदनगर. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आपला येतो पुणे, तिसऱ्या क्रमांकावर येतो आपला नाशिक, चौथ्या क्रमांकावर येतो आपला सोलापूर आणि पाचव्या क्रमांकावर येतो आपला गडचिरोली. तर या प्रकारे ह्या प्रकारचा आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा हा उतरता क्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा जो जिल्हा आहे अहमदनगर, तर याचं क्षेत्रफळ किती आहे? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 17,048 चौरस किलोमीटर एवढं या महाराष्ट्रातली सर्वात मोठ्या जिल्ह्याचं म्हणजेच की जे आपण या ठिकाणी आता अहिल्यानगर म्हणतो त्याला, तर त्या अहिल्यानगर आहे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर राज्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम, ज्याप्रमाणे उतरता क्रम आहे त्याचप्रमाणे चढता क्रम सुद्धा आहे. पण काय होतंय, एकंदरीत दुसरा विषय गणित विषय शिकताना आपण काय म्हणतो, चढता क्रम करा 1 2 3 4 5 हा झाला चढता क्रम. उतरता क्रम लावताना काय लावणार 5 4 3 2 1. परंतु या ठिकाणी या बाबतीत सांगायचं झालं तर राज्यातील जो जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार जो चढता क्रम आहे किंवा उतरता क्रम आहे हे दोन्ही मुळात वेगवेगळे आहेत. नाहीतर काय होते, यालाच उलट करून लिहिलं जातं, अशातला भाग नाही. त्यातले पण वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी शहर दिलेले आहेत. तर लक्ष द्या इकडं, राज्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार चढता क्रम आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर या ठिकाणी मुंबई शहर हा सगळ्यात कमी क्षेत्रफळ असणारा, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता? तर आपल्याला सांगता येते मुंबई शहर. ठीक आहे, मुंबई सिटी आपण त्याला म्हणतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतोय मुंबई उपनगर, तिसऱ्या क्रमांकावर येतोय भंडारा, चौथ्या क्रमांकावर येतोय ठाणे आणि पाचव्या क्रमांकावर येतोय हिंगोली. तर अशा प्रकारचा जो काही आहे हा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार जो काही चढता क्रम आहे तो अशा प्रकारचा आहे. सर्वात पहिले कमी क्षेत्रफळ कोणाचं आहे सगळ्यात महाराष्ट्रातील? तर मुंबई शहराचं. त्यानंतर मुंबई उपनगर, त्याच्यानंतर भंडारा, त्याच्यानंतर ठाणे आणि त्याच्यानंतर हिंगोली. ठीक आहे, जे सर्वात कमी क्षेत्रफळ आहे ज्या जिल्ह्याचं तो मुंबई शहर. त्याचं क्षेत्रफळ किती आहे त्या जिल्ह्याचं? 157 चौरस किलोमीटर. किती? 157 चौरस किलोमीटर. तर या ठिकाणी समोरचा भाग आहे आपला प्राकृतिक विभाग. महाराष्ट्राचा जो म्हणजे महाराष्ट्राची जी काही प्राकृतिकता आहे आपल्या, तर ती कशी आहे आपल्याला विविध याच्यामध्ये बघायला भेटते. पश्चिमेकडे गेला तर पूर्ण समुद्र आहे, तिथं की कोकण किनारपट्टी आहे, मस्त समुद्र, छान छान थंडगार वारा वगैरे आपल्याला बघायला भेटतो तिकडं, नाही का, उष्ण दमट वातावरण त्या ठिकाणी. सह्याद्री पश्चिम घाट, थंड हवेचे ठिकाण. ठीक आहे, सह्याद्रीवरती या ठिकाणी आपल्याला थंडगार वारा भेटतो इकडं ना, सातपुडा रांगा. त्यानंतर महाराष्ट्र पठार, दख्खनचे पठार म्हणतो आपण त्याला. जो काही म्हणजे प्लेन भाग असेल, प्लेन, त्याला आपण काय म्हणतो महाराष्ट्राचं पठार. याच्यावरती नेहमी एक प्रश्न असतो बघा, या पठारावर, महाराष्ट्र पठारावर किंवा दख्खनच्या पठारावर त्याला आपण म्हणतो की दख्खनच्या पठारावर कोणती मृदा आढळते, मृदा, नाही का, हा प्रश्न कायम असतो. तर ती असते काळी मृदा. आणि काळी मृदाच कशासाठी वापरली जाते? ह्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रामुख्याने कोणतं पीक घेतलं जातं किंवा कोणत्या पिकासाठी ही काळी मृदा अत्यंत उपयुक्त आहे, असा प्रश्न परीक्षेला वारंवार विचारला जातो. तर त्यामध्ये कापूस, कोणता? कापूस हे पीक या दख्खनच्या पठारावर जी आढळणारी काळी मृदा आहे त्या काळ्या मृदामध्ये प्रामुख्याने कापूस हे पीक घेतलं जातं. हे कोकण किनारपट्टी जी आहे, कोकण किनारपट्टी, तर त्यामध्ये इकडचा पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर भाग वगैरे सोडले तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं प्रामुख्यानं खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंबा, काजू, सुपारी,
त्यानंतर धान, धान म्हणजेच भात म्हणजे तांदूळ. अशा प्रकारचे हे आपल्याला कोकणच्या किनारपट्टीवरती असले पीक आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर सह्याद्री पश्चिम घाट जो आहे आपला, सातपुडा ज्या रांगा आहेत ते ह्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आता नव्यानंच इकडे महाबळेश्वर जे येते वरती घाटावरती, त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉबेरीची लागवड या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर ह्या सातपुडा पर्वत रांगा ज्या आहेत इकडे तुम्ही याच्यामध्ये आलात अमरावतीकडं तर तिथं जे चिखलदरा आहे तिथं कॉफीचे मळे आपल्याला बघायला भेटतात. आणि महाराष्ट्र पठारावर एकंदरीत सर्वच पिकं होतात. त्यातल्या त्यात प्रामुख्याने गोदावरी नदी जी आहे त्या गोदावरी नदीच्या काठावर आसपास 100, 150, 200 किलोमीटरचा जो परिसर आहे हा पूर्णतः सुपीक परिसर आहे. आणि त्याच्यामध्ये विविध फळं, भाज्या यांचे उत्पादन प्रामुख्याने खूप मोठ्या प्रकारे केलं जातं. त्यामध्ये द्राक्ष असतील, तुमचा ऊस असेल, कापूस असेल, डाळिंब असेल, अशा विविध प्रकारचे या ठिकाणी हे पिकं वेगवेगळ्या प्राकृतिक विभागामध्ये या ठिकाणी घेतली जातात. तर महाराष्ट्राचे एकूण प्राकृतिक किती विभाग पडतात तर असा जर प्रश्न आला तर ते तीन असते. प्रादेशिक पडतात किती त्यांनी सांगितलं तुम्ही 4 + 1 5 पडतात. आणि प्रशासकीय किती पडतात तर 6 पडतात. तर ठीक आहे, तुम्ही याला नोट डाऊन करून घ्या. हे नोट डाऊन झालं की आपण याच्यानंतर लगेच समोरचा भाग घेऊ त्याचा. हे विस्तारण आपण सविस्तर बघू. कोकण किनारपट्टी, सह्याद्री पश्चिम घाट, महाराष्ट्र पठार, एक ना एक पॉईंट तुमचा या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. याला जरी मी केलं असेल तर तुम्हाला सांगताना बोलताना तुम्ही जे काही नोट डाऊन केले तर ते लिहिलेलं तुम्हाला समजेल. अशा याच्यामध्ये मी जे काही तुम्हाला सांगतोय परंतु तुम्हाला जे समजेल तसं समजत असेल तुमच्या भाषेत तुम्ही त्याला तुमच्या भाषेत सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, लिहून घ्या.